श्री शिवलीलामृत अध्याय 13. दक्षाची कथा व कार्तिक स्वामीचे जन्म वृत्त. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हवीर भागही देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडावेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शीर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली. तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली. पण त्यांच्या स्त्रिया प्रतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाकशास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषीपत्नींच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडांचा व 12 हातांचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे कार्तिक स्वामी नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. ओम नमः शिवाय.